आज तर आमच्या कांद्यानं वांदा केला भाई, पुरं कोल्ड उलचं काही कामच नाही राहिलो. जय श्रीराम मित्रांनो, कसं काय सगळं मजेत ना? अंजना मी माहिती आहे दिस इज माही. आणि आता आम्ही चाललो मंदिरामध्ये. मंदिरातून आमचा काही फायदा झाला नाही, आम्हाला अजून खाली जावं लागलं. ते म्हणजे आम्ही नदीत उतरलो, मग धीरे 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 चाललो. आणि समोरून थोडंसं तुम्हाला माहीत पडलंच मी कायसाठी आली तर अंदर. तर स्टार्टिंगपासून स्टार्ट केलं तर आमच्या शेतातला आज होता कांदा उपडणं. तो झाला कांदा उपडून, त्याच्या गड्ड्या बांधूनही झाल्या, फक्त तो आता धुवायला आणला होता आणि ते घासा लागला. मग तो वाळू घालायला लागला. वाळू घातल्यावर एवढी मोठी गंजी तयार झाली याची. तर गंजी नाही म्हणू शकत, तो पसरवला. मग पसरवल्यावर तो थोडासा वाळू दिला आणि त्याच्यानंतर तो वापस मग कटल्यामध्ये भरला. लय सारं काम झालं आज, लय सारं. मी तर बोलता बोलताच थकून गेली. जेवढ्या सिम्पली मी प्रोसेस सांगितली ना, त्यातला 1% तसं झालं नाही. म्हटलं एवढा वेळ लागला आम्हाला की बाप रे बाप. मग आमचं सगळं काही उरकून झालं होतं, तर आम्ही आता घराकडे निघण्याच्या तयारीत होतो. याच्यात मधात एक शिवाचं घर पडलं, तोही दाखवून दिलं. मी म्हटलं पाहते पडल्यावर कसं दिसते, तर आपण ओरी करायला जाऊ एखाद्या वेळेस कधीतरी. तर बस बाय.